आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष महोदय, विचारमंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित माता भगिनींनो आणि बंधूंनो, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित, कष्टकरी आणि श्रमिक जनतेच्या तळहातावर तरलेली आहे. ही केवळ एक साहित्यिक उपमा नाही, तर शतकानुशतके उपेक्षित, वंचित, शोषित आणि कष्टकरी जनतेच्या जीवनाचे वास्तव अधोरेखित करणारी क्रांतिकारी भूमिका आहे. या भूमिकेला आपल्या साहित्याने, शाहिरीने, पोवाड्यांनी, लावण्यांनी, कादंबऱ्यांनी आणि संघर्षमय जीवनाने जनमानसात पोहोचविणारे महान साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना आणि त्यांच्या कार्याला तसेच साहित्यकृतीला त्रिवार वंदन करते. अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, केवळ शाहीर नव्हते, केवळ समाजसुधारक नव्हते आणि केवळ कामगार चळवळीतील कार्यकर्तेही नव्हते. ते या सर्वांचा एक अद्भुत संगम होते. त्यांच्या जीवनात गरिबी होती, परंतु दारिद्र्यापुढे शरणागती नव्हती. त्यांच्या वाट्याला सामाजिक उपेक्षा आली, पण त्यांनी अन्याय स्वीकारला नाही. त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही, परंतु त्यांनी आपल्या अनुभवातून जीवनाचे विद्यापीठ उभे केले. त्यांच्याकडे मोठ्या विद्यापीठाच्या पदव्या नव्हत्या, परंतु त्यांच्या लेखणीने समाजाच्या जखमांवर बोट ठेवले आणि जनतेला संघर्षाची भाषा शिकविली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याद्वारे महाराष्ट्रातील दलित, बहुजन, कष्टकरी, कामगार, शेतकरी, भटके विमुक्त, स्त्रिया आणि उपेक्षित समाज घटकांच्या जीवनाचे अस्सल चित्रण केले. त्यांनी साहित्य राजवाड्यांमधून नव्हे, तर झोपडपट्ट्यांमधून, गिरणगावातून, श्रमिकांच्या वस्त्यांमधून आणि संघर्षाच्या रस्त्यांवरून निर्माण केले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करणे म्हणजे केवळ पुष्पहार अर्पण करणे नव्हे, तर त्यांच्या विचारांची आचरण करणे, शिक्षणाचा प्रसार करणे, सामाजिक विषमता दूर करण्यासाठी लढणे आणि वंचितांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणे होय. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात झाला. त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांच्या आईचे नाव वाळूबाई साठे तर वडिलांचे नाव भाऊराव साठे होते. अण्णाभाऊंचा जन्म मातंग समाजातील अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्या काळातील सामाजिक परिस्थिती अत्यंत विषम होती. जातीव्यवस्था, अस्पृश्यता, सामाजिक भेदभाव आणि आर्थिक दारिद्र्य यांनी समाजातील मागासवर्गीयांचे जीवन उद्ध्वस्त केले होते. मातंग समाजाकडे तत्कालीन समाजव्यवस्थेने अत्यंत हीन दृष्टिकोनातून पाहिले. ब्रिटिश काळात अनेक वंचित समाजांवर अन्यायकारक सामाजिक शिक्के लावले गेले होते. पारंपरिक व्यवसायांमुळे आणि जातीय पूर्वग्रहांमुळे या समाजांना शिक्षण, रोजगार, सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठेपासून दूर ठेवण्यात आले. अशा परिस्थितीत अण्णाभाऊंचे बालपण गेले. त्यांना शाळेत जाण्याची संधी मिळाली, परंतु सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण झाले नाही. त्यांच्या जीवनातील औपचारिक शिक्षण येथे बंद झाले, पण त्यांच्या ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया येथे थांबली नाही. शाळेचे शिक्षण थांबले, पण जीवनाचे शिक्षण सुरू झाले. गरिबीने त्यांना पुस्तकांपासून दूर ठेवले, परंतु जीवनाने त्यांना हजारो पुस्तके वाचण्या इतका अनुभव दिला. त्यांनी माणसे वाचली, समाज वाचला, शोषण वाचले, अन्याय वाचला आणि संघर्ष वाचला. म्हणूनच त्यांच्या साहित्याला कृत्रिमता नाही. त्यांच्या लेखणीतून आलेला प्रत्येक अनुभव हा जीवनाच्या भट्टीतून तपून निघालेला आहे. 1930च्या दशकात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात दुष्काळ, गरिबी आणि बेरोजगारीची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. अण्णाभाऊंच्या कुटुंबावरही या परिस्थितीचा मोठा परिणाम झाला. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कुटुंबासह मुंबईकडे स्थलांतर केले. ग्रामीण महाराष्ट्रातून मुंबईकडे झालेला हा प्रवास केवळ भौगोलिक प्रवास नव्हता, तो त्यांच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात होती. मुंबईत आल्यावर त्यांच्या कुटुंबाला जगण्यासाठी विविध प्रकारची कामे करावी लागली. अण्णाभाऊंनीही उदरनिर्वाहासाठी विविध कामे केली. त्यांनी श्रमाचे कोणतेही काम कमीपणाचे मानले नाही. त्यांनी कामगार म्हणून काम केले. गिरणी कामगारांचे जीवन
जवळून अनुभवले आणि मुंबईच्या श्रमिक जगताशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले. मुंबईने त्यांना 2 महत्त्वाच्या गोष्टी दिल्या: श्रमिक जनतेचे जवळून दर्शन व संघर्षाच्या राजकारणाची आणि विचारांची ओळख. मुंबईतील गिरण गावात हजारो कामगार अत्यंत कठीण परिस्थितीत काम करीत होते. कमी वेतन, दीर्घ कामाचे तास, असुरक्षित रोजगार, अस्वच्छ वस्त्या आणि मालकशाहीचे शोषण या समस्यांनी कामगारांचे जीवन त्रस्त होते. अण्णाभाऊंनी हे जीवन स्वतः अनुभवले. त्यामुळे त्यांच्या साहित्यामधील कामगार हा केवळ काल्पनिक पात्र नाही, तो त्यांच्या अनुभवातून जन्मलेला आहे. अण्णाभाऊ साठे यांना औपचारिक शिक्षणाची फार मोठी संधी मिळाली नाही, पण त्यांनी जीवनाकडून शिकले. म्हणूनच त्यांचे साहित्य वाचताना असे जाणवते की त्यांनी समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, राजकारण आणि मानवी मानसशास्त्र यांचा अभ्यास केला आहे. त्यांच्या निरीक्षण शक्तीची खुली विलक्षण होती. गरीब माणसाच्या चेहऱ्यावरील चिंता, कामगाराच्या हातावरील घट्टे, उपाशी मुलाच्या डोळ्यातील भूक, स्त्रीच्या जीवनातील वेदना, जातीय अपमानाची जखम आणि अन्यायाविरुद्ध उभा राहणाऱ्या सामान्य माणसाची ताकद, हे सर्व अनुभव अण्णाभाऊंनी अत्यंत प्रभावीपणे आपल्या साहित्यामध्ये मांडले. त्यांच्या लेखनात जीवन आहे, संघर्ष आहे, वेदना आहे आणि परिवर्तनाची आशाही आहे. अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर ही उपाधी जनतेने दिली. त्यांच्या शाहिरीमध्ये केवळ मनोरंजन नव्हते, त्यांच्या शाहिरीचा उद्देश जनजागृती होता. पोवाडा, लावणी, लोकनाट्य आणि कथाकथन या लोकाभिमुख माध्यमांचा त्यांनी प्रभावी वापर केला. त्यांना माहीत होते की ज्यांनी मोठी पुस्तके वाचता येत नाहीत, त्यांच्यापर्यंत विचार पोहोचवायचे असतील तर लोकभाषेचा आणि लोककलांचा वापर करावा लागेल. त्यामुळे त्यांनी आपल्या साहित्याची भाषा सामान्य जनतेची भाषा ठेवली. त्यांच्या लेखनात मराठमोळा रांगडेपणा, ओज, सहजता आणि लोभसपणा आढळतो. त्यांच्या शाहिरीने कामगारांना संघटित केले, शोषितांना आवाज दिला, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली, सामाजिक प्रश्नांवर जनजागृती केली, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेला बळ दिले. 1944मध्ये अण्णाभाऊ साठे यांनी अमर शेख आणि इतर सहकाऱ्यांसोबत लाल बावटा कलापथक उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या कलापथकाच्या माध्यमातून शाहिरी, पोवाडे, लोकनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यात आली. त्या काळात कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नव्हती, ती सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र होती. अण्णाभाऊंच्या शाहिरीमध्ये कामगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, जातीय अन्याय, गरिबी, शोषण, स्वातंत्र्याचा अर्थ आणि सामाजिक परिवर्तन या विषयांचा समावेश असे. त्यांनी जनतेला सांगितले की अन्याय सहन करणे ही सुद्धा अन्यायाला मदत करण्यासारखीच गोष्ट आहे. अण्णाभाऊ साठे यांना औपचारिक शिक्षणाची फार मोठी संधी मिळाली नाही, परंतु त्यांनी जीवनातून आणि समाजातून मोठे शिक्षण घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आणि साहित्यावर प्रभाव होता. बाबासाहेबांनी जे विचार ग्रंथ, भाषणे आणि चळवळीच्या माध्यमातून मांडले, ते विचार अण्णाभाऊंनी कथा, कादंबरी, पोवाडा, लावणी आणि लोकनाट्याच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचविले. म्हणूनच असे म्हणता येईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाला विचार दिला. अण्णाभाऊ साठे यांनी तो विचार जनतेच्या मनामनात पोहोचवला. जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडूनी निघ बाहेरी, घे बिनीवरती घाव. या ओळी केवळ एक कविता नाहीत, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक क्रांतीच्या घोषणेचे प्रतीक आहेत. अण्णाभाऊ साठे यांनी स्वतःच्या जीवनातून, साहित्यामधून आणि शाहिरीतून शोषित, दलित, कष्टकरी व वंचित समाजाला जागे करण्याचे कार्य केले. त्यांच्या लेखणीवर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव असला तरी भारतीय जातीव्यवस्थेचे वास्तव, दलित समाजाची गुलामगिरी आणि सामाजिक समतेची गरज याबाबत त्यांच्या विचारविश्वावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव अत्यंत महत्त्वाचा होता. अण्णाभाऊ साठे यांची साहित्य संपदा अत्यंत समृद्ध आहे.
त्यांनी मराठी भाषेत अनेक कादंबऱ्या, लघुकथा संग्रह, लोकनाट्ये, पटकथा, पोवाडे, लावण्या, प्रवासवर्णन अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केले. त्यांचे साहित्य अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाले. त्यांच्या साहित्याचा प्रभाव मराठी भाषेच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचला. त्यांच्या साहित्यामध्ये ग्रामीण जीवन, मुंबईचे कामगार जीवन, दलित समाजाचे दुःख, स्त्रियांचे संघर्ष, जातीय शोषण, प्रेम, बंड, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तन या सर्व विषयांचा समावेश आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामधील सर्वात गाजलेली कादंबरी म्हणजे फकीरा. ही कादंबरी 1959 प्रसिद्ध झाली आणि तिला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. फकीरा ही केवळ एका व्यक्तीची कथा नाही, ती अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या संपूर्ण शोषित समाजाची कथा आहे. फकीरा हा धाडसी, स्वाभिमानी आणि संघर्षशील तरुण आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात आपल्या समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तो उभा राहतो. जेव्हा गरीब जनता उपासमारीने त्रस्त असते तेव्हा फकीरा अन्यायकारक व्यवस्थेला आव्हान देतो. तो आपल्या समाजाच्या जगण्याच्या अधिकारासाठी संघर्ष करतो. फकीराच्या व्यक्तिमत्वामध्ये धैर्य, नेतृत्व, स्वाभिमान, बंडखोरी, जनतेविषयीची बांधिलकी हे गुण दिसून येतात. अण्णाभाऊंनी फकीराच्या माध्यमातून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. कायदा जर अन्यायाचे रक्षण करीत असेल तर न्यायासाठी संघर्ष करणारा माणूस गुन्हेगार असतो का? फकीराचा संघर्ष ब्रिटिश सत्तेविरुद्ध आहे, पण त्याचबरोबर तो भूक, अन्याय आणि सामाजिक शोषणाविरुद्धही आहे. लावणी हा महाराष्ट्राच्या लोकसाहित्याचा अत्यंत प्रभावी प्रकार आहे, परंतु काही काळ लावणीला केवळ मनोरंजन किंवा अश्लीलतेशी जोडले जात होते. अण्णाभाऊ साठे यांनी लावणीला सामाजिक आशय, लोकजीवन आणि जनजागृतीशी जोडले. अण्णाभाऊ साठे यांनी रशियाला भेट दिली. या प्रवासाच्या अनुभवांवर आधारित त्यांनी माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन लिहिले. रशियातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा त्यांनी अभ्यास केला. त्यांच्या साहित्यामध्ये जागतिक विचारांचा प्रभाव दिसतो. मराठी शाहिरी आणि पोवाड्याला त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राशी संबंधित साहित्यही रशियन भाषेत पोहोचले. यामुळे महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आणि लोकसाहित्य जगभर पोहोचण्यास मदत झाली. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव होता. त्यांनी वर्गशोषण, भांडवलशाही, कामगारांचे प्रश्न आणि आर्थिक विषमता यांचा अभ्यास केला. मात्र त्यांचा विचार केवळ आर्थिक शोषणापुरता मर्यादित नव्हता. भारतातील सामाजिक वास्तव लक्षात घेता त्यांनी जात आणि वर्ग या दोन्ही प्रश्नांचा विचार केला. भारतीय समाजातील शोषण समजून घेण्यासाठी जात व्यवस्था आणि आर्थिक विषमता यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे, ही भूमिका त्यांच्या साहित्यामधून जाणवते. म्हणूनच अण्णाभाऊंचे साहित्य दलित साहित्य, कामगार साहित्य आणि लोकसाहित्य या तिन्ही प्रवाहांना जोडणारे आहे. अण्णाभाऊ साठे यांचे निधन 18 जुलै 1969 रोजी मुंबई येथे झाले. त्यांचे आयुष्य तुलनेने अल्प होते, परंतु त्या अल्प आयुष्यात त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. गरिबी, उपेक्षा, संघर्ष आणि सामाजिक अडथळे यांवर मात करून त्यांनी मराठी साहित्याला एक अमूल्य ठेवा दिला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राच्या मातीतील एक विलक्षण प्रतिभावंत व्यक्तिमत्व होते. ते गरीब घरात जन्मले, पण विचारांनी श्रीमंत झाले. त्यांना औपचारिक शिक्षण कमी मिळाले, पण त्यांनी जीवनाचे विद्यापीठ गाजवले. त्यांनी कष्टकरी जनतेचे दुःख पाहिले आणि त्याला शब्द दिले. त्यांनी अन्याय पाहिला आणि त्याविरुद्ध आवाज उठविला. त्यांनी जातीय भेदभाव अनुभवला आणि समतेचा संदेश दिला. त्यांनी कामगारांचे शोषण पाहिले आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांनी महाराष्ट्राची लोकसंस्कृती आपल्या शाहिरीतून जगभर पोहोचवली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राच्या मातीतील एक विलक्षण प्रतिभावंत व्यक्तिमत्व होते. त्यांनी महाराष्ट्राची लोकसंस्कृती आपल्या शाहिरीतून जगभर पोहोचवली. त्यांनी साहित्याला राजवाड्यातून बाहेर काढून झोपड्यांमध्ये नेले. अण्णाभाऊंच्या साहित्याने आपल्याला शिकवले की ज्यांच्या हातावर जग उभे आहे त्यांच्या हातात सत्ता, शिक्षण, सन्मान आणि न्यायही असला पाहिजे. त्यांचे जीवन आपल्याला सांगते, गरिबी ही प्रतिभेची शत्रू नाही, संधीचा अभाव हा समाजाचा अपराध आहे. त्यांचे साहित्य सांगते, शोषित माणूस कमजोर नसतो,
त्याला संघटित होण्याची गरज असते. त्यांची शाहिरी सांगते, अन्यायाविरुद्ध उठवलेला आवाज कधीही व्यर्थ जात नाही. म्हणूनच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण संकल्प करूया की शिक्षणाचा प्रसार करूया, जातीय भेदभावाला विरोध करूया, वंचितांच्या हक्कांसाठी उभे राहूया, कामगार कष्टकऱ्यांचा सन्मान करूया, अण्णाभाऊंचे साहित्य वाचूया, त्यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवूया. अण्णाभाऊ साठे यांचे स्वप्न केवळ त्यांच्या समाजापुरते मर्यादित नव्हते. त्यांना समताधिष्ठित, न्याय, शिक्षित आणि शोषणमुक्त समाज निर्माण करायचा होता. आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन करताना आपलं एवढेच म्हणूया, अण्णा, तुमची लेखणी थांबली पण तुमचे विचार आजही जिवंत आहेत. तुमची शाहिरी थांबली पण तुमचा आवाज आजही जनतेच्या हृदयात घुमत आहे. तुमचे शरीर काळाच्या पडद्याआड गेले पण तुमचे साहित्य आणि विचार युगानुयुगे समाजाला मार्गदर्शन करीत राहतील. लोकशाहीर, साहित्यरत्न, समाज प्रबोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. जय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, जय समता, जय मानवता.